हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया। तिसरी रात्र आहे आणि या मैदानामध्ये आता खरं तर नीळ महासागर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ब्लू आर्मी दोन्ही संघाचा ड्रेस कोड तुम्ही पाहता अप्रतिम। आयन मोबाईल नांदगाव विपक्ष मैदानामध्ये खेळतोय संघ मंगेशमती कोंबडबुजे। हे दोन संघ अतिशय ताकदवर संघ आजच्या रात्रीमधील हे दोन्ही संघ आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील खरं तर आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीकडून। नांदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो। आमचे खरं तर सिनियर समालोचक, आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र भगत सर यांचा आम्ही आवाजाने उल्लेख करून त्यांच्या माध्यमातून नांदगाव टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा त्यांचे आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। आणि स्वतः वेल एज्युकेटेड खरं तर शिक्षक आहेत आणि असं म्हटलं तर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे बारसा। आणि अनेक खरं तर भविष्य घडवणारे आमचे नरेंद्र भगत सर आमचे चांगले समालोचक आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र नांदगाव टीमला शुभेच्छा आणि संपूर्ण स्पर्धेला। पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेस तुम्ही बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड पंच दिशेने मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार, 4 धावेसाठी आलाय हा चौकार। अतिशय विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून मात्र हा चौकाराला बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला बॉलिंग मार्कवरती विनोद भगत इथे बॅकफुटला गेले, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट। आजच्या रात्रीतला हा देखणा फटका, बॉल मात्र चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार, 6 धावेसाठी आला हा षटकार। त्याने ठोकला, अरे बॉल उडाला आकाशात, आमचा बॅटमन पिसाटीला। बॉल उडाला आकाशात, आमचा बॅटमन पिसाटीला। लगातार 2 मोठे फटके, खरं तर आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खरं तर करून दिली प्रतीक हुद्दार या खेळाडूंना फ्लाइंग स्टार्टची गरज होती नांदगाव टीमला, कारण समोर देखील एक ताकदवर संघ आणि या टीम मधला प्रमुख गोलंदाज विनोद भगत त्याच्या अगेन्स्ट केलेलं हा आक्रमण। पहिला बॉल होता आपण शॉर्ट ऑफ लेनचा, स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली, त्यानंतर मात्र शफल झाले, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला बॉलला आणि ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर करत तो षटकार आला प्रतीकच्या बॅटमधून। एकूण धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 10 धावा। रटम ओव्हर द विकेट, विनोद तयार, कमबॅक करावं लागेल, इथे मात्र सावध पवित्रा केला होता आणि त्यानंतर लाऊड अपील। लेग बाईच्या स्वरूपात रन्स मिळाले, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला, कारण प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं हे फार कठीण आहे, कारण समोर गोलंदाज देखील तेवढा त्याच धाटणीचा आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल, तो प्रयत्न केला होता प्रतीक हुद्दार या फलंदाजाने। अभय गोंधळी विचुंब्याचे आमचे मित्र सामना लाईव्ह पाहतात, त्यांच्याकडून देखील नांदगाव टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचंही मनपूर्वक आपण इथे आभार व्यक्त करूया। आणि त्याचबरोबरीने शिरडोनचे आमचे ऑफिशियल पंच संतोषजी चौधरी सर यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचंही मनपूर्वक आभार। अनेक जण खरं तर लाईव्हच्या माध्यमातून आता घर बसल्या ही स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्वांचं आम्ही इथे खरं तर स्वागत करतो, कारण IPL चा हंगाम आहे, पण टेनिस क्रिकेटचा वेळ हे फार जास्त आहे, त्यामुळे मात्र अनेक जण मात्र युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंट्स उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो। बॅकफुटला गेले इथे मनीष कुठले, बॉल चांगला होता आणि बॉल मात्र चालला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, खरं तर पेस विथ बाउन्स असा हा चेंडू आपण पाहिला। विनोदची बॉडी लँग्वेज जर का तुम्ही पाहिली तर उंच खुरा देहबोली असणारा हा खेळाडू आणि त्याच्याकडे टप्पा चांगला आहे, गती भरपूर आहे, या दोन्ही गोष्टीचा तो वापर करतो आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला बॅटिंग करताना फुटवर्कचा वापर करावा लागेल। पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता, रूम क्रिएट करायची होती, परंतु बॉल मात्र सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, जास्तीत जास्त उसळी घेणारा हा चेंडू, लगातार 2 निर्धाव चेंडू मनीष कुठले या खेळाडूसाठी। धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली, बिनबाद 11 धावा। खरं तर नवी मुंबई मधील नामवंत पिच क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय चिंतामणजी वैती यांचे ते शुभागमन आणि त्याचबरोबर आमचे काळभैरव वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर विकास दादा केणी यांचं ते शुभागमन, त्यांचं आम्ही इथे सरचे स्वागत करतोय। चला या चिंतामणजी वैती साहेबांचा आपण सन्मान करूया, कारण तुम्ही पाहताय टेक्निकली विकेट ज्यांनी बनवली आहे, पाण्याचा वापर प्रचंड, रोलिंग चांगली केली, प्रणेते आदरणीय या ठिकाणी शशिकांतजी भोईर साहेब आणि आप्पा केणी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना विठ्ठल रखुमाईची प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सन्मान आणि गौरव या ठिकाणी केला जातोय। रायगडमध्ये अनेक ठिकाणी मात्र त्यांचं कार्य राहिलंय, पिच क्युरेटर म्हणून मोठी भूमिका त्यांनी साकारली आणि आज या स्पर्धेमध्ये या मैदानात विकेट देखील त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे।
त्यांचा आम्ही इथे खरं तर आभार व्यक्त करतो, कारण खेळाडूंना जे मैदानामध्ये उतरतात त्यांना मात्र एक वेगळी मजा मिळते या विकेटमध्ये खेळण्याची. अप्रतिम असं कार्य या ठिकाणी चिंतामण वैती साहेबांच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये बॉल तयार होतोय दिनेश उलबेकर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे विनोद भगतनं आपल्या नावलौकिकाला साजेसा कमबॅक केलाय, कारण पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा होत्या आणि त्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव आपण पाहिले मनीष कुठलेच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग एंडला आलाय पुन्हा एकदा प्रतीक हुद्दार. टीमचा अतिशय विस्फोटक आणि विध्वंसक असा हा फलंदाज आणि गोलंदाजी मार्गमध्ये अनुभवी गोलंदाज दिनेश उलबेकर. पहिलाच बॉल वेगवान होता आणि इथे मात्र लाईन मिस केली आहे, कारण लाईन खराब होती. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे आयन मोबाईल नांदगाव टीमला. धावसंख्येत वाढ, धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 12. चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न प्रतीक हुद्दारच्या माध्यमातून, कारण त्याला या सामन्याचं महत्त्व माहिती आहे. समोरचा संघ ताकदवर आहे, त्या टीमच्या अगेन्स्ट किमान 40+ रन्स करावे लागतील. यू मिस आय विल डेफिनेटली इट. इथे मात्र दिनेश उलबेकरनं केलं कमबॅक आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला. खेळाडू बाद झाला प्रतीक हुद्दार. बॅक टू द पॅव्हिलियन. बघतोस रागान तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान. अरे रागान काय बघतोस रागान, रागान काय बघतोस रागान, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती. थँक्यू. आज जग देखील मॅडी नाहीत पण त्यांची कमतरता आम्हाला भासू दिलेली नाहीये. आमचे डीजे ऑपरेटर मोठी जुईचे अमित पाटील यांची देखील समय सूचकता तुम्ही पाहताय. प्रतिम टायमिंग अगदी त्रिपुराची झाला हा खेळाडू आणि त्यानंतर महाराष्ट्राचे कवी गायक आदरणीय एकनाथजी माई साहेबांचं संगीत तुम्ही ऐकलं. आमचे मित्र डीजे ऑपरेटर अमित पाटील. चांगलं कार्य क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं कार्य करा, तुमचं 100% डेडिकेशन द्या, हार्डवर्क करा, तुम्हाला प्रसिद्धी नक्की मिळेल. आज डीजे क्षेत्रामध्ये ही नामं मात्र चर्चेमध्ये राहिली. आज अमित पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये दिनेश उलवेकरला मात्र पहिला विकेट मिळाला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय चेतन कोटले, अजून एक चांगला खेळाडू. बागपुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता आणि इथे मात्र जास्त उसळी घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा पेस विथ बाउन्स आपण पाहिला आणि थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर मात्र सातत्य टिकवता आलेलं नाहीये नांदगाव टीमला, कारण आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि एक गडी देखील बाद झालाय. टॅपिंग क्रिकेट खेळायचा होता, व्हेरिएशन आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, संमिश्र पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये दिनेश उलवेकर या खेळाडूच्या माध्यमातून. ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये या संघाला भरपूर चांगलं यश मिळालं. अखेरच्या क्षणाला मात्र काही कारणास्तव स्पर्धा रद्द झाली, परंतु तिथे मात्र भरीव योगदान या टीमचं राहिलं आणि शुभम त्या स्पर्धेमध्ये ठरला होता मालिकावीर. शुभमचं देखील कौतुक करावं लागेल. शुभम कोळी हा खेळाडू. पुन्हा एकदा वेगवान बॉल आणि यावेळेस मात्र अजून एक डॉट चेंडू. या षटकामध्ये कमालीचं कमबॅक. मी मगाशी म्हटलंय दोन्ही संघ आजच्या रात्रीतील या 10च्या पोलमधील ताकदवर संघ आहेत आणि दोघांमध्ये हा मोठा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कमबॅक करावं लागेल. इथे इनसाइड आउट खेळायचा होता, बॉटम एज घेतली, बॉल मात्र चाललाय. खरं तर यष्ट्यांच्या मागे स्वतः यष्टीरक्षक विनोद त्या ठिकाणी पोहोचले. 1 रन्स मात्र मिळाली या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या आयन मोबाईल युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमला. धावसंख्येत वाढ, धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे एक गडी बाद, 13 धावा. या क्रीडांगणापासून अगदी हकेच्या अंतरावरती असणारे हे नांदगाव गाव आहे आणि तिथून मात्र हे सर्व खेळाडू इथे दाखल झाले. बरेचसे प्रेक्षक पाठीराखे सामन्याचा आनंद घेतात आणि एका बाजूने आपण पाहिला विस्थापित झालेला खरं तर कोंबडभुजे गाव आणि त्या गावचा हा संघ. हा फटका फसला कारण मिस टायमिंग शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉट स्क्वेअर लेग लाला आणि झेल पकडला आणि त्यानंतर मात्र जो खेळाडू इथे डळमळीत त्याने सुरुवात केली तो खेळाडू मनीष कुठले इथून मात्र बाद होतो. अजूनही धक्का बसतो नांदगाव टीमला. कनकेश्वरी नवघर दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा कॉल असेल. बघा इथे आपण रेडी राहायचा टॉससाठी. मिड इनिंगमध्ये आपण लगेच टॉसकडे बळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी जुई आणि कनकेश्वरी नवघर. आज खरं तर जगदीश पाटील सर आपण पाहिला
अर्जुन सातत्याने आम्हाला कॉल करतोय, प्रत्येक वेळी निदर्शनास आणतोय, कारण त्यांच्यासाठी टाइम मॅटर करतो आणि आज खरं तर प्रत्येक सामना हा वेळेवरती देखील पार पडत चाललाय. काल आपण पाहिले अटीतटीच्या लढती, त्यामुळे टाइम देखील भरपूर गेला आणि आज मात्र 10चा पोल आहे, त्यामुळे टाइम महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला आणि खेळाडूंना विनंती आहे, आपण आमच्या आयोजकांना सहकार्य करा, कारण अप्रतिम असं आयोजन आहे. जर का तुम्ही चांगलं सहकार्य केलं तर या स्पर्धेला 4 चांद लागतील. 10 वाजले आणि 4था सामना सुरू आहे. हे चित्र आम्ही कधीच पाहिले नाईट स्पर्धेमध्ये, कारण पहिला सामना सुरू होण्यासाठी जवळजवळ 7:45चा सुमार होतो आणि आज अगदी 7:20ला पहिला बॉल पडला आणि आता 4था सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये दिनेश उलवेकरनं कमालीचं कमबॅक केलं. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 2 आणि 1-2 गडी बाद करण्यामध्ये दिनेश उलवेकरला यश मिळालं. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गपती गोलंदाज झालाय अक्षय कोळी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. बघा चेंजेस केलेत. खरं तर आपण दुसऱ्या गोलंदाजाकडे जाऊया. राज बस्ताव हा गोलंदाज आहे. व्हाईटनर घेऊन आता तुम्हाला एडिट करावं लागेल, कारण तिसरा गोलंदाज काही कारणास्तव त्यांनी वेगळी स्ट्रॅटर्जी, रणनीती महत्वाच्या क्रिकेटमध्ये. खरं तर महाराजांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या लढाया जिंकल्या. तशा क्रिकेटमध्ये तुम्हाला रणनीती महत्वाची आहे. जर का तुम्ही स्ट्रॅटर्जी आखली, ए प्लॅन तुमचा जेव्हा अनसक्सेसफुल ठरतो तेव्हा बी प्लॅनमध्ये तुम्हाला चांगलं कमबॅक करावं लागतं आणि इथे ए प्लॅन सक्सेसफुल ठरलाय, कारण 2 षटकामध्ये आपण पहिल्या धावा फलकामध्ये 13. यावेळेस धीम्या गतीने टाकला चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चाललाय. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या खरं तर नांदगाव टीमला. धावसंख्येत वाढ, धावा फलकावरती आहेत 2 गडी बाद 14 धावा. गोलंदाजी मार्गपती राज बस्ताव हा गोलंदाज आहे आणि समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल सुजल भगत. माफी असावी, सुजल भगत हा खेळाडू. इथे देखील लिडिंग एज लागली आहे. शॉर्ट दरम्यानला बॉल चालला, फेकी चांगली झाली, त्यानंतर मात्र क्विक सिंगल दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीनं मात्र संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे मात्र आता धावांचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. ते म्हणजे पहिल्या षटकामध्ये विनोद भगतनं सलग 3 चेंडू निर्धाव फेकले मनीष कुटलेला. त्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये दिनेश उलवेकरनं मात्र कमालीचं कमबॅक केलं. फक्त 2 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. त्यामध्ये एक पहिला वाईड बॉल होता, म्हणजे लिगल त्याने एकच रन्स खर्च केली 5-6 चेंडूमध्ये. यावेळेस पाकपुटला गेले, शॉर्ट ऑन पूल करायचा प्रयत्न होता, ऑन साइड मध्ये हा फटका. त्यानंतर मात्र सिंगल रन. चेतन कुटले हा खेळाडू आहे. खरं तर किंजल स्पोर्ट्सची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. जुई संघाचा कॅप्टन आपण या बघा, नवघर टीमचं कॅप्टन इथे अवेलेबल झालेले आहेत आणि गावदेवी जुई टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा विनंतीचा कॉल असेल, आपण इथे उपस्थिती आपली नोंदवा. अजून एक बिग फाईट असेल 2 संघांमध्ये, दोन्ही कॅप्टन इथे नवघर संघाचा संघानक अवेलेबल झालेला आहे. स्विचिटचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र वेगवान बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता राजचा आणि पंचांकडे आउट ऑफिस झाली. विनोदच्या माध्यमातून यष्टीरक्षक आहेत त्या ठिकाणी आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकामध्ये कोणती धाव नाही या बॉलमध्ये. धावफलकावर धावा स्थिरावलेली असेल ती म्हणजे 16 रन्स स्कोर कार्ड मध्ये आहेत. गडी बाद झाले 2. मी मगाशी म्हटलं, प्रेडिक्शन केलं किमान 40+ रन जर का पहिल्या सत्रामध्ये सेट करण्यामध्ये नांदगाव टीमला यश मिळालं तर हा सामना संघर्षमय तुम्हाला पाहायला मिळेल. यॉर्करचा प्रयत्न आणि इथे दांडी गुल थोडीशी शफल झाली आणि परफेक्ट यॉर्कर. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणारा नांदगाव टीमला आणि खेळाडू बाद झाला तो म्हणजे सुजल भगत. राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, पृथ्वीराज गेले, फडणवीस आले. नवीन फलंदाज तयार. मनीष पडके हा खेळाडू मैदानामध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती. इनॅट नंबर 5. चेतन आणि मनीषला आता मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल संघाच्या खरं तर भवितव्यासाठी, कारण भागीदारीची गरज आहे. चांगला स्टार्ट, पहिल्या 2 बॉल होती, 2 मोठे फटके, सिंगल आली, तिसऱ्या बॉल होती लेग बायच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र पूर्णपणे धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये यश मिळालं कुंभडभुजे टीमला. इथे लाफ्टेड फटका लॉंग ऑफ रिझन कडे शुभम कोळी त्या ठिकाणी आहे. चांगली फेकी बॉलची आणि त्यानंतर मात्र सिंगल रन आली. आपल्या खरं तर करिअर मधली पहिली बाईक या खेळाडूने पटकावली. स्पर्धा
ती रद्द झाली, परंतु लिडिंग स्कोरिंग मध्ये हा खेळाडू पुढे होता, त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला, शुभमला तिथे बाईक मिळाली आणि भरपूर आनंद साजरा केला. खरं तर कोंबडभोई टीमच्या सर्व खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा फुलरलनचा बॉल बॅक टू द बॉलर खेळले, कोणती रन्स नाहीये, फ्लायटेड डिलिव्हरी आणि इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 17 धावा. खरं तर जगदीश पाटील सर पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा होत्या आणि त्यानंतर 15 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 6 आणि हे कमबॅक आहे कुंभडभुजे संघाचा. आणि एका बाजूनं थोडासा पाकफुटला चालला नांदगाव संघ, परंतु अजूनही वेळ गेलेला नाही. ज्या पद्धतीने हरेश मुंडेने लास्ट ओव्हरमध्ये गेअर बदलला होता भिंगारी टीमच्या अगेन्स्ट, तसा गेअर बदलावा लागेल या फलंदाजांना. जर का इथे धाबा आल्या तर नक्कीच मोठं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय आप्पा केणी साहेबांचं शुभ आगमन, स्पर्धेचे आमचे मुख्य प्रणेते. यावेळेसचा बॉल तुम्ही आता बॅकअप दान डिलिव्हरी उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आयन मोबाईल नांदगाव टीमला. आणि एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3 गडी बाद 18 धावा. पूर्वी चाफेकर नांदगाव हा संघ खेळायचा, ज्यामध्ये आपण पाहिला दत्ता भगत सारखा सिनियर असेल, मंगेश गायकर सारखा चांगला खेळाडू असेल, असे अनेक खेळाडू होऊन गेले, परंतु आज हे सर्व युवा आहेत. कारण नवीन पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे मात्र हा युवांचा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय आणि चांगला खेळ सातत्याने या खेळाडूंच्या माध्यमातून राहिला होता. यावेळेस शफल झाले होते हुक करत बॉलला आणि भरधाव वेगानं मात्र बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर मात्र आता अजून एक निर्धाव चेंडू, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभी नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे तुम्हाला आता या 5 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. आणि मनीष फडके या खेळाडूकडे ते कॅलिबर देखील आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे, त्यामुळे आक्रमण करणं गरजेचं असेल. कारण धावा धावफलकावरती आहे त्या म्हणजे फक्त 3 गडी बाद 18 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी जुई आणि एका बाजूने कनकेश्वरी नवगर आपण इथे रिपोर्टिंग करा, रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. दोन्ही संघाच्या संघनायकांना परत शुभेच्छा देऊया. ऑन साइड मध्ये इथे मात्र ऑन ड्राईव्ह केला बॉलला, डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आणि त्यानंतर मात्र फक्त सिंगलच्या मध्येने धावसंख्येत 12 धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 19. किंजल स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये खरं तर मोठमोठ्या संघांना पराभूत करून हा संघ मात्र टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. त्या स्पर्धेमध्ये मालिकाभराची स्पोर्ट्स सायकल देखील चेतनला मिळाली होती. आता पुन्हा एकदा चेतनकडे संधी आली आहे, आपल्या संघाचा पडता डाव त्याला आता सारावा लागेल, कारण फक्त 19 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही पहिल्या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण करावं लागेल. कठीण परिस्थितीमध्ये जो संघाच्या मध्ये धावून येतो तो संकटमोचक. इथे फटका भरपूर चांगला, स्ट्रोक साठी जागा क्रिएट केली, स्वीपर कव्हरला बॉल चाललाय, डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी फंबल आणि नशिबाची साथ मात्र मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या चेतन खुटले आणि नांदगाव या टीमला. आणि 4 धावा मिळतील त्या म्हणजे नांदगाव संघाला. तर न थकता न थांबता न हरता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. प्रयत्न केले चेतनने आणि त्यानंतर मात्र चौकार आली, तदनंतर मात्र प्रेशर बॉलर्सवरती हा वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला. धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आहेत 3 गडी बाद 24 धावा. अजूनही पहिल्या इनिंग मधील खरं तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि समोर आहे चेतन कुडले. इथे लॉफ्टेड फटका, टायमिंग चांगलं होतं, डाऊन द ग्राउंड हा फटका, बॉल चालला आउट ऑफ द पार्क, 6 धावेसाठी येतोय हा षटकार. लंबा लंबा, बाप रे बाप, छक्का है, छक्का नहीं, ये आउट है. येस, तर हे होते आमचे अमित मात्रे जोह्याचे समालोचक आणि चांगलं टायमिंग खरं तर चेतनच्या बॅटमधून हा षटकार आला. आता 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. मी मगाशी म्हटलं ज्या पद्धतीने हरेश मुंडेने गेअर बदलला तर भिंगारी संघाच्या अगेन्स्ट, तशा पद्धतीचा आता गेअर बदललाय चेतन कुठले या फलंदाजाने. धावसंख्येला आकार द्यायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, गतीने मात्र बीट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन खराब, उजव्या एसटीच्या बाहेर आणि इथे मात्र हा वाईट बॉल.
हा वाईट बॉल आहे, त्यामुळे हे लांब लचक षटक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. अक्षय भगतचा कमबॅक करण्याचा प्रयत्न, इथे चांगला फटका, स्ट्रोक साठी जागा क्रिएट केली, त्यानंतर मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, सीमा पार, रन्स मिळतील 4. खरं तर आपल्या अंधत्वावरती आणि पूर्णपणे शरीरावरती मात करत मात्र सुमधुर संगीत गायला अमोल जाधव, जे या गाण्याचे गायक होते. 35 रन्स धाव फलकावरती आहेत. आता थोडंसं आनंदमय वातावरण नांदगाव टीमच्या खेम्यामध्ये. हा शेवटचा बॉल आणि शेवटचा देखील फटका चांगला. प्रेडिक्शन केलं होतं 40+ आणि 41 धावा धाव फलकावरती आहेत आणि आजच्या रात्रीतला हा हायस असेल. 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये गेर बदलला चेतन कुटलेर आणि सन्मानजनक टोटल उभारण्यामध्ये यश मिळालं, ते म्हणजे नांदगाव टीमला. तर यानंतर पुढची इनिंग असेल खरं तर कुंभणभुजे. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघांमध्ये चांगले बॅटर आहेत, त्यामुळे हा सामना रफ अँड टफ असेल यात मात्र शंका नसणार आहे. तर दोन्ही टीमला शुभेच्छा आणि तत्पूर्वी आपण बोलूया अतिथी सन्मानाकडे. सन्माननीय मान्यवर सन्माननीय जीत करावकर साहेबांचा मी सन्मान करतोय. आदरणीय जीत करावकर साहेबांना विनंती, आपण यापुढे. खरं तर त्यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर समीरजी भोईर कोली कोपरचे आमचे सन्मान्य पाहुणे आहेत, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे आमचे प्रणेते आदरणीय शशिकांत भोईर साहेब, आदरणीय आप्पा केणी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. थँक्यू. त्यानंतर समीर भोईर, बघा गावदेवी जुई संघाचा कॅप्टन जर का इथे एक षटक समाप्त होण्यापूर्वी पोहोचला नाही तर 2 धावांची पॅनल्टी आम्ही घोषित करतो. आणि कारण काल आपण पाहिल्या अनेक संघांना पॅनल्टी दिली, त्यामुळे प्लीज गावदेवी जुई टीमच्या संघनायकाला हा शेवटचा कॉल आहे. जर आपण एक षटक समाप्त होण्यापूर्वी टॉससाठी आले नाही आहेत तर तुम्हाला इथे दंडित केलं जाईल. तर यानंतरचं सत्र असेल, तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे समालोचक या ठिकाणी चिंचपाडा गावचे भूषण. बऱ्याच कालावधीनंतर मात्र त्यांचा आम्हाला आवाज ऐकायला मिळेल, ते आमचे मित्र संदीप अनकेनी या कॅप्टन इथे आलेले आहेत. बघा पॅनल्टीची घोषणा केली तर लगेच कॅप्टन इथे स्टेजवरती आलेले आहेत. बघा ही शोकांतिका आहे. अगदी वेळेवरती तुम्ही या आणि या विकेटचा आणि या मैदानाचा तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला फायदा मिळेल. स्क्रीनवरती तुम्ही पाहता लोगो या स्पर्धेचा. खरं तर या ठिकाणी तुम्ही पाहता आमच्या आप्पांचं नाव आहे वरती आणि त्याचबरोबरीने देवांश स्मृती चषक आणि खाली चिंचपाडा गाव, खूप चांगला लोगो बनवण्यात आलेला आहे. विजय केनी चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही हा लोगो पाहिला होता आणि पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य. टॉस केला जाईल. दिनेश बंडा कॅप्टन, कनकेश्वरी नवगर अतिशय अग्रेसिव्ह असा हा खेळाडू, त्याच्याबरोबर असेल गावदेवी जुई. 2 टीमच्या दरम्यान मात्र हा टॉस केला जातोय. मान्यवर या ठिकाणी सन्मान्य माजी सरपंच शशिकांत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आणि टॉसचा कॉल लागलाय जुई संघाच्या बाजूनं. आला लेट आणि झाला शेट असंच म्हणावं लागेल, कारण उशिरा आले आणि त्यांच्या बाजूने टॉस लागलाय. तर अतुल, तुमचा जो काय निर्णय असेल तो आम्हाला कळवा. मॅच नंतर लगेच मैदानात ताबा घ्या. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे मित्र संदीप अनकेनी. थँक्यू. तुझ्या नावाने संघ खेळतोय, तुझ्या नावाने स्पर्धा भरवतोय, तू आहेस आमच्या लाडाचा. देवांश, तुला आम्ही खूप मिस करतोय, तुला आम्ही खूप मिस करतोय. तुझी रे येते आम्हाला, सोडून का गेलास देवांश मला. आठवण तुझी रे येते आम्हाला, सोडून का गेलास देवांशी बाळा. तुझ्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांच्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवास्मृतीच्या शकाला आला, देवास्मृतीच्या शकाला, देवास्मृतीच्या शकाला रे आला, देवास्मृतीच्या शकाला. थँक्यू डीजे, थँक्यू रोशन पाटील.
तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळूया. आपण ही स्पर्धा पाहतोय केपी ग्रुप आयोजित स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक 2022 या स्पर्धेतील आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील हा चौथा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल आयंश मोबाईल नांदगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय कोंबडभुजे संघ. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम कामगिरी केली, अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज चेतन कुटल्याचा ज्यावेळेस आपला संघ अडचणीमध्ये होता, एकंदरीत आपण विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये इथे आपण पाहिलं तर नांदगाव संघाची धावसंख्या केवळ 17 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि त्यानंतर चेतन कुटलेने आपल्या बॅटचा फेन्स खोलला आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा टोकल्या. 22 धावांचं चांगलं योगदान आपल्या संघाला दिलं आणि एक सन्मानजनक धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावांचं लक्ष इथे असेल ते म्हणजेच कुंभडभुजे संघासमोर. गोलंदाज आपण पाहिला होता चौथ्या क्रमांकाचा अक्षय कोहली न केलेली चुकी यावेळेस आपल्याला नक्कीच त्याचा परिणाम भोगत असताना कोंबडभुजे संघ तब्बल आपल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. थोडीशी खराब गोलंदाजी, मात्र इथे आता मात्र फलंदाजी तितक्या ताकदीची करावी लागेल. ऍज अ ओपनर यावेळेस मैदानामध्ये दाखल झालेत कोंबडभुजे संघाकडून मनोज यावेळेस बघण्यासाठी हा पहिलाच शुभम यावेळेस ऑन स्ट्राईक वरती पहिल्या चेंडूवरती दाखवलाय मोठा फटका. श्री गणेश केलाय षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला, अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मयूर फडके इथे आपण पाहतोय नांदगाव संघाकडून. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच इथे गोलंदाज सज्ज असेल मयूर फडके. बेचाळीस धावांचं लक्ष, 10.50 सरासरी धावसंख्या कुटायची आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि यावेळेचा चेंडू अप्रतिम वेग होता, मात्र ऑफस्टंप सोडून गेलाय. पंच आमच्यापर्यंत बोलतायत हा चेंडू अवांतर स्वेर चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर थोडासा दबाव प्रेशर आला या गोलंदाजावरती आणि त्या दबावानं गोलंदाजी करत असताना त्याचा परिणाम आपण पाहतोय. स्वेर चेंडू फेकलाय, अवांतर धावसंख्येमध्ये वाढतोय. एका चेंडूची समाप्ती 7 धावा धावफलकावरती. 10.50 सरासरी. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आणि ती गरज भागवत असताना फलंदाज पुन्हा एकदा स्टेअर केलं चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उचल फेकेल तोपर्यंत ते एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट करून घेतले. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. अप्रतिम खेळ. आपण नक्कीच पहिल्या सत्राचा विचार केला, सुरेख कामगिरी केली होती. चेतन कुटलेनं दमदार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगली अशी धावसंख्या कुठून दिली. मात्र गोलंदाजीमध्ये तितकी ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. यावेळीच मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय आणि ते झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय ते मनोज भगत. कोंबडभुजे संघाचा हा पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 8 वर. धरली कॅच, या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. थँक्यू. तर नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आदरणीय विश्वासजी भगत उसारली, त्यानंतर अनिल भोईर, त्यानंतर गोरखजी धुमाल साहेब, त्यानंतर मुन्ना सुरते, त्यानंतर रमण शेठ पाटील साहेब, या सर्व मान्यवरांच्या या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद भगत यावेळीस दाखल होतोय. यावेळीस मयूरचा हा चेंडू होता, खेळून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव, 1 धावेपेक्षा इथे काहीच नाही आणि 1 धावेच्या मदतीनं संघाला
पुढे सरकवलंय. एकूण धावसंख्या 9 धावा धावफलकावरती 42 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करत असताना यावेळी कोंबडभुजे संघ चांगलीच सुरुवात केली आहे अद्यापर्यंत. कारण एकंदरीत आपण विचार केला पहिल्या षटकाचा तर पहिल्या षटकाचे चेंडू झाले 4 आणि त्यामध्ये धावसंख्या जमवली ती म्हणजेच आतापर्यंत 9. गोलंदाज तयार आयटम ओर द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे विनोद भगत आपण पाहतोय पूर्णपणे फसतोय चुकतोय. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता सफल होऊन केल्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरलाय विनोद भगत हा फलंदाज. मात्र इथे थोडं कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर फडके याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर. हा चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिर. 1 गडी बाद 9 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विनोद भगत. विनोद साठी हा चेंडू झेल हवेत आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी नाहीये. अप्रतिम इथे झेल पकडला गेलाय. हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय कोंबडभुजे संघाचा. धावसंख्या धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-2 गडी बाद 9 धावा. पुन्हा जन्मला राजे पुन्हा जन्मला महाराष्ट्र गडवाजा. बाद केलं. 2 मोठ्या सफलता प्राप्त केल्या आणि केवळ 9 धावा खर्च केल्या आणि सफलतेची गोलंदाजी आपल्याला तिथे पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी इथे गोलंदाज मयूर फडके याच्या माध्यमातून. तर नक्कीच सार्थक 11चे पॅकर्स आदरणीय निलेशजी पाटील साहेब कोपर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत असेल. तर इथे 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 10.50 सरासरी धावा जमवायच्या होत्या परंतु इथे पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. तर म्हणजेच कोंबडभुजे संघाच्या या फलंदाजाने समीकरण असेल येणारे चेंडू असतील 18 आणि 33 धावांची अजूनही गरज म्हणजे प्रति षटक 11ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये आपण 10.50 सरासरी पाहिली परंतु जसा पहिला षटक संपला त्यानंतर सरासरीला थोडस वाढ आली. 11च्या सरासरीने आता मात्र धावसंख्या जोडावी लागेल. 18 चेंडू 33 धावांची गरज. लॉंग ऑरिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक धक्का तो म्हणजेच कोंबडभुजे संघाला हा तिसरा गडी बाद होतोय कोंबडभुजे संघाचा 9व्या धावसंख्येवरती. गोलंदाज आपण पाहतोय सुजल भगत याच्या पहिल्या चेंडूवरती मिळवलेली सफलता. उंच सिक्सर माराया गेला यो यो बॅटमन आउट झाला. तर नक्कीच डीजे मॅडी यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही डीजे अमित पाटीलला इथे पाहतोय. चांगली गीतांची मेजवानी प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकत असताना आणि नक्कीच मॅडीचं देखील काही क्षणातच आगमन होईल यात मात्र शंका नसेल. त्याच्या माध्यमातून देखील सुंदर सुंदर गीतांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते परंतु ते फलंदाज बाद होतोय. वारंवार प्रयत्न केला जातोय मोठे फटके मारण्याचा आणि प्रयत्न फसला जातोय. सुजलनं चांगली कामगिरी केली. इथे पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित भोईर 5व्या क्रमांकाचा फलंदाज. 3 गडी बाद 9 धावा धावफलकावरती. आता कुठेतरी अडचणीमध्ये येत असताना कोंबडभुजे संघ मात्र त्या अडचणीतून बाहेर पडावं लागेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगली कामगिरी. अप्रतिम षटकाची फेकी. अप्रतिम सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जे षटक फेकलं होतं पहिल्या षटकामध्ये मयूर फडकेनं त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय सुजल भगत याच्या माध्यमातून.
चांगली कामगिरी संघाच्या संघटनेकडनं ज्यावेळेस आपल्यावरती जिम्मेदारी देते आणि ती जिम्मेदारी निभवत असताना मैदानावरती हा गोलंदाज राऊंड विकेट गोलंदाज यावेळी स्लो फुलटा चेंडू होता दिशा दिले वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे एकच धाव एका धावेपेक्षा इथे काहीच नाही आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय खूप उशिरानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 या धावसंख्येवरती समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू असतील 15 अजूनही 32 धावांची गरज असेल ती म्हणजेच कोंबडभुजे संघाला या सामन्यामध्ये जिंकायचा असेल तर कोण जिंकणार हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह अप्रतिम चेंडूची फेकी खूप वेगवान चेंडू होता यावेळी बॅट आणि चेंडूचा किंचित संपर्क मात्र कोणती धावसंख्या नसेल निर्धाव चेंडूची सांगता एकंदरीत विचार केला आपण सुजल भगतचा अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकले त्यामध्ये केवळ एकच धाव खर्च केले आणि एक मोठी सफलता प्राप्त केली चांगली गोलंदाजीचा अद्यापपर्यंत नजराना त्याच्या माध्यमातून लफुलटा चेंडू तितक्या ताकदीनं खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय एकच धाव एका धावेपेक्षा काहीच नाही तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके लगावणं खूप गरजेचं असेल एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 येणारे चेंडू असतील 13 आणि 31 धावांची अजूनही गरज 11 धावा धावफलकावरती आता मात्र फलंदाज असेल मैदानावरती शुभम कोहली एक षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता मात्र तितक्या ताकदीची गोलंदाजी होतोय यावेळी गोलंदाज सुजल भगत याच्याकडून तरी ती दुसऱ्या क्रमांकाचा षटक सुद्धा समाप्त होतं 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेला कोंबडभुजे संघ जाऊन पोहोचलाय गडी बाद झाले 3 आणि धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजेच 12 तर येणारे चेंडू असतील 12 अजूनही 30 धावांची गरज शिवकाळात नांदत होती शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा थँक्यू डीजे नाही कुणा पुढे वाकला नाही कुणा पुढे झुकला असा मर्द मराठा राजा शिवराय एकला तर नक्कीच चला नांदगाव संघ जास्त वेळ घेऊ नका टीम मीटिंग आपण घेऊ नका मैदानावरती आपणास विनंती असेल अजूनही 12 चेंडूचा किन शिल्लक आहे 30 धावांची अजूनही गरज आहे म्हणजे प्रति षटक 15 ची सरासरी आणि सरासरी राखायची असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल या सामन्याला जर जिंकायचं असेल कोंबडभुजे संघाला तर मोठे फटकेबाजी करावी लागेल एकेरी दुरी धावसंख्येने काय होणार नाही हा प्रवास तुम्हाला करायचा असेल हा मोठा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ट्रेननी नाही तर प्लेननी प्रवास करावा लागेल मोठे फटक्यांची खूप अपेक्षा असेल मात्र एकीकडे जर आपण विचार केला सुंदर षटकांची फेकी आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये केवळ मयूरनं 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर सुजल भगतनं केवळ 3 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तयार असेल साईनाथ यावेळी पहिला चेंडू फेकला होता तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढले लॉंगर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात एकच धावेपेक्षा इथे काहीच नाही संघाच्या धावसंख्या 1 ने पुढे सरकले धावा झाल्या धावफलकावरती 13 समीकरणामध्ये छोटस बदल येणारे चेंडू असतील 11 आणि 29 धावांची अजूनही गरज मोठे फटके जोपर्यंत मैदानावरती आपण पाहतोय शुभम कोहली त्याच्या माध्यमातून एक षटकार आपण पाहिला होता मात्र ते आक्रमकता दाखवावी लागेल मैदानावरती वारंवार तो प्रयत्न केला जातोय आणि इथे घाई केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागतोय अति घाई संकटात नाही आणि ते संकटात जायला लागलाय फलंदाज बाद होतोय इथे रोहित भुईर बॅक टू द प्रॅव्हलन कोंबडभुजे संघाचा हा 4था गडी बाद एकूण धावसंख्या 13 वर अगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला अगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला बॉल नसताना तू धावू नको दिली ताकीद कित्येक वेळा बॉल नसताना तू धावू नको थँक्यू डीजे साईनाथ मुकादम साठी सुवर्ण संधी असेल जर त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर मयूर कुठले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक यावेळीच गोलंदाज तयार यावेळी दिशा दिली आहे तंत्र वापरला गेला होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक
अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जितकी ताकदीची गोलंदाजी आहे ना इथे नांदगाव संघाची तितकी ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाजांना साजेशी अशी साथ देत असताना इथे क्षेत्ररक्षक वर्ग आणि त्या साथीच्या जोरावरती सफलतेपूर्ण गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतो साईनाथ मुकादम. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 14 समीकरण असेल. येणारे चेंडू असतील 9 आणि 28 धावांची गरज असताना मात्र इथे ज्या फटक्याची गरज होती तो फटका दाखवलाय. चेंडूला पाठवून दिलाय डीप विकेट रिजन मध्ये सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सहाव्या क्रमांकाचा हा फलंदाज विघ्नेश कोहली 6व्या क्रमांकावरती येऊन षटकारानं आपल्या खेळीची सुरुवात करतोय आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय. 20 धावा धावफलकावरती. आता मात्र समीकरणामध्ये मोठा बदल होतोय. येणारे चेंडू 8 आणि 22 धावांची गरज. गोलंदाज साईनाथ मुकादम पुन्हा एकदा चेंडू फेकेल. समोर असेल विघ्नेश कोहली ज्यानं षटकारानं आपल्या खेळीची सुरुवात केली आहे. चांगली कामगिरी. फटक्याची गरज होती तो फटका दाखवला या फलंदाजानं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव कंप्लीट केले आणि दुसरीचा प्रयत्न देखील करू दिला नाही. एकच धाव. एका धावेने समाधान मानावं लागतं या दोन फलंदाजांना आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. 21 धावा. समीकरणामध्ये पुन्हा एकदा छोटस बदल. येणारे चेंडू असतील 7 आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढच्या षटकामध्ये कुठेतरी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. ते म्हणजेच कोंबडभुजे संघाला ती किमिया तो कारनामा करावा लागेल येणाऱ्या चेंडूवरती. मात्र तितक्या ताकदीची गोलंदाजी साईनाथ मुकादम याच्या माध्यमातून. मात्र इथे मी म्हटलं होतं मोठा फटका येणं गरजेचं असेल आणि ती गरज भागवली या फलंदाजानं. षटकार दाखवलाय आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाला नेऊन ठेवलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27. समीकरण असेल येणारे चेंडू 6 आणि 15 धावांची गरज. छत्रपती आणि 15 धावांची अजूनही गरज. ज्यावेळेस तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती सरासरी होती 2 षटकामध्ये 30 धावांची सरासरी होती 15ची आणि ती सरासरी राखत असताना मैदानावरती आता मात्र मॅच मध्ये इन करत असताना यावेळेस कोंबडभुजे संघ अजूनही 6 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय सामना आयांश मोबाईल नांदगाव विपक्ष कोंबडभुजे या 2 संघांमध्ये 42 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेला कोंबडभुजे संघ पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी अडचणीमध्ये होता. मात्र त्यानंतर फलंदाज शुभम कोहलीनं आपला बॅटचा फेस खोलला आणि विघ्नेश कोहलीनं आपल्या बॅटचा फेस खोलला. एक षटकार दाखवला आणि संघाला चांगल्या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय. 6 चेंडू 15 धावांची गरज. मात्र 4था षटक इथे घेऊन येईल संघाच्या संघनायकाला. 4थ्या षटकाची जिम्मेदारी ज्याच्या हातामध्ये दिले आपल्या संघाचं भवितव्य ज्याच्या हातामध्ये दिलंय तो 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल मनीष फडके. यावेळेस मैदानामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकाला इथे सुरुवात होईल. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. थोडंसं प्रेशर जरूर असेल. इथे आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती या चेंडूचा सामना करेल तो म्हणजेच विघ्नेश कोहली येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. गोलंदाज तयार.
राईट ओव्हर द विकेट. यावेळीस दांडीकुल क्लीन बोल्ड पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय. इथे मात्र फलंदाज बाद होतोय विघ्नेश कोहली. इथे कोंबडभुजे संघाचा हा 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या धाव फलकावरती 27. येणारं समीकरण येणारे चेंडू 5 आणि 15 धावांची गरज. वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. जेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर दूर थँक्यू. आमचा तर नक्कीच इथे थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय कोहली. 5 चेंडू 15 धावांची गरज असेल. गोलंदाज इथे तयार असेल मनीष फडके. यावेळी सॅक्रोज लाईन दिशा दिले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल आणि यावेळी चेंडू गेला सीमा पार. 4 धावा. आहे सुंदर गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार चेंडू गेलाय सीमा पार. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय फलंदाज अक्षय कोहली. अक्षय कोहलीनंच मागच्या सत्रामध्ये थोडीशी खराब कामगिरी केली होती. मात्र ती भरपाई करावी लागेल आणि ती भरपाई करत असताना आलेला चौकार दाखवला. यावेळेचा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न घाई केली. घाईचा परिणाम फलंदाज बाद. वरती 31. येणारे चेंडू 3 आणि 11 धावांची गरज. तर विनंती असेल नांदगाव गावचे राकेश गायकर आपणास विनंती असेल आपण आतिश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तुमची वाट पाहता येते. राकेश गायकर आपणास विनंती असेल तर येणारे चेंडू असतील 3 आणि 11 धावांची गरज. इथे थोडी घाई केली. चला वेळ नका घेऊ जास्त. विनंती असेल यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी जुई विपक्ष कनकेश्वरी नवगर या 2 संघांमध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चालू असणारा सामना मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. ती म्हणजे कोंबडभुजे संघाला या 3 चेंडूमध्ये 11 धावा जमवता येतील का या 3 चेंडूमध्ये या धावा अडवल्या जातील का असा खूप मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. कोण जिंकणार, कोण ही स्पर्धा सोडून जाणार, कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार असा खूप मोठा प्रश्न. प्रश्नाचा उत्तर येणारा काल आणि वेळ देईल. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. पंचांकडे मोठा अपील. अपीलाला दाद आणि इथे फलंदाज होतोय शुभम कोहली बाद. थँक्यू डीजे. काय रंगत निर्माण आले यावेळीच आपल्याला पाहायला मिळते. सफलता प्राप्त केले. आता मात्र येणारे चेंडू असतील 2 आणि 11 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. 2 मोठे फटके 2 चेंडूंवरती 2 षटकार आणि या सामन्याचा विजय होईल का, करून देईल का हा फलंदाज मैदानावरती. फलंदाज असेल कुमार कोहली 9व्या क्रमांकाचा फलंदाज. ही संधी असेल कुमारला. यावेळी नक्कीच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता कुमारनं. फटका फसलाय.
एकच धाव. मात्र इथे आता मात्र एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. कोंबडीभुज संघाला ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आयांश मोबाईल नांदगाव संघाकडून अप्रतिम षटकांची फेकी त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या सामना विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना नांदगाव संघ 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. तो कारनामा होईल का? ती जादुई किमया होईल का? क्रिकेट आहे मित्रांनो, काय होऊ शकतो. ज्या क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 9 धावा आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 2 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 3 चेंडूमध्ये 30 धावा आल्यात, तो क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र टॅप केलाय चेंडूला आणि इथे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि ते सामना जिंकतोय. तो म्हणजेच आयांश मोबाईल नांदगाव 11 संघ हा सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तर नक्की दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला. तर इथे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय, सामन्याचा सामना वीर ठरतोय ज्यानं अप्रतिम खेळ केला. ज्यावेळेस आपला संघ अडचणीमध्ये होता, ज्यावेळेस आपल्या संघाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या होत्या 3 षटकामध्ये